वसई विरार महानगर पालिका चुनाव के अंतर्गत प्रभाग क्रमांक 27 में स्थित जूचंद्र के करमवीर भाऊराव पाटिल विद्यालय के मतदान केंद्र पर आज उस समय भारी गड़बड़ी की स्थिति उत्पन्न हो गई जब बड़ी संख्या में आए मतदाताओं के नाम मतदाता सूची में मौजूद ही नहीं पाए गए। मतदाताओं को जो पर्ची दी गई थी उस मतदान केंद्र का नाम तो दर्ज था, लेकिन जब वो केंद्र पर पहुंचे तो पता चला कि मतदाता सूची से उनका नाम गायब है। इससे मतदाताओं में भ्रम और नाराजगी फैल गई और कई लोग बिना मतदान किए ही वापस लौट गए। ब्यूरो रिपोर्ट VRS न्यूज। जी मैं स्टार सिटी में रहती हूँ और ये कर्मवीर भाऊराव पाटिल स्कूल है। यहाँ पे मेरा ना वोटर ID है, मुझे यहाँ पे ये दिया हुआ था, ये मैंने ऑनलाइन निकाला हुआ है, फिर भी मेरा नाम बता नहीं रहा है। मैं 2 बार लाइन में खड़ी रही, आधे घंटे से मैं लाइन में खड़ी हुई हूँ और मेरा नाम अभी तक बता नहीं रहा है। ऐसे कितने लोग खड़े हैं जिसका नाम यहाँ पे नहीं बता रहे हैं। आज वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये विशेषतः प्रभाग क्रमांक 27 मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील जूचंद्र विद्यालय आणि सह्याद्री शिक्षण संस्था जूचंद्र इथे मतदान केंद्र आहे। ते मतदान केंद्रामध्ये अक्षरशः गोंधळ उडाला आहे। मतदान केंद्राच्या बाहेर आल्यानंतर जे अधिकारी मतदान केंद्राचे अधिकारी आहेत त्यांच्यावर जेव्हा मतदार जातो आपलं नाव चेक करायला किंवा बूथ कुठलाही विचारायला, ते बूथ लिहून देतात आणि ते बूथमध्ये अर्धा 1 तास लाईनीत उभं राहिल्यानंतर बूथमध्ये आतमध्ये मतदान केंद्रामध्ये गेल्यानंतर सांगतात की इकडे तुमचं नाव नाही। पुन्हा मतदार बाहेर येतो, पुन्हा चेक करतो, पुन्हा तो गोंधळ होतो। अशा परीने पूर्ण गोंधळ उडाला आहे। खरं म्हणजे ह्या जे अधिकारी बसवलेले आहेत, जे बाहेर बसवायला पाहिजे होते, ते त्याच्या आशा वर्कर यांना जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत। त्यांना ते स्वतः बोलतात आम्हाला का आम्हाला याच्यातलं काहीच माहिती नाही, आम्हाला ट्रेनिंगसुद्धा भेटलेलं नाही। आणि जे बसलेले आहेत त्यांच्याकडे बाहेर याद्या नाही, नुसतं चिठ्ठ्या आहेत आणि मतदान जे सिरियल नंबर आणि जे नंबर आहेत त्याच्यामध्ये तफावत आहे। कारण जे नंबर लिहून देतात ते आतमध्ये अधिकारी तो नंबर समजा उदाहरण 40 असेल, पण तो आतमध्ये गेल्यानंतर 40 नाही भेटत, तो भलताच नंबर निघतो। म्हणून सांगतात का इकडे नंबर नाही आहे। 2 नंबर असतात स्लिपमध्ये, त्या 2 स्लिपमध्ये नक्की कुठला नंबर लिहून द्यायचा आहे माहिती नाही। ते कर्मचारी स्वतः आम्हाला सांगतात का आम्हाला कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंगच नाही, आम्हाला माहितीच नाही आहे काय करायचं काय नाही करायचं। निवडणूक अधिकारी इकडचे यांनी काय नक्की ट्रेनिंग देत आणि काय साध्य केले आम्हाला माहिती नाही। तर म्हणजे बरेचसे मतदार इकडे आज 1-2 तास झाले मतदान चालू होऊन बरेचसे मतदार जवळजवळ 70 ते 80 मतदार मतदान न करता गेलेले आहेत। हे जे मतदान झालेलं नाही आहे याचे सर्वस्व जबाबदारी ही इकडच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची आहे। ह्या अधिकाऱ्यांची आम्ही 100% राज्य निवडणूक आयोग यांना तक्रार करणार आहोत आणि जे जे अधिकारी इकडे बसलेले आहेत त्यांना विचारावं की नक्की तुम्हाला ट्रेनिंग कसलं दिलेलं आहे। आज कुठलाही मतदार मतदान न करता जातो म्हणजे हे दुर्भाग्य आहे। एवढी आपण पैसा खर्च करतो राज्य सरकारचा आणि एवढं आपण ट्रेनिंग देतो, कुठल्या प्रकारचे ट्रेनिंग दिलं आणि कुठल्या प्रकारचं साध्य केलं मला माहिती नाही। याला जबाबदार सर्वस्वी प्रशासन आहे आणि याची तक्रार आम्ही महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग याच्याकडे करणार आहोत।